हाय स्टुडंट्स, आपण पाहत आहोत मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजेच निर्देशक भूमिती. आतापर्यंत पोहोचलोय आपण 5.3 पर्यंत. कालच 5.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.3 चालू केला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे एक्झाम्पल आहेत? जर एक्झाम्पल आहेत स्लोप फॉर्म्युल्यावरची चढ काढायचा, रेषेचा चढ काढायचा आहे. आपण काल दोन फॉर्म्युले पाहिले स्लोपचे. एम स्लोप डिनोटेड बाय एम, आणि एम जर असेल आणि जर डिग्रीमध्ये एक्झाम्पल असेल, कोणामध्ये एक्झाम्पल असेल, अँगलमध्ये एक्झाम्पल असेल, तर स्लोपचा फॉर्म्युला असतो एम इज इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा बी द अँगल. थिटा काय असतो? कोन असतो, अँगल असतो. एम बी द स्लोप, एम बी द स्लोप चढ आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक फॉर्म्युला पाहिला, जर दोन पॉईंट्स असतील, पॉईंट्समध्ये असेल तर फॉर्म्युला असतो काय? फॉर्म्युला सांगितलं स्लोप इज इक्वल टू म्हणजेच एम इज इक्वल टू y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1. दिलेल्या दोन पॉईंट्सला x1 y1 मानायचं, x2 y2 मानायचं आणि यांची सबट्रॅक्शन घेऊन ऑपरेशन करायचे. काय फॉर्म्युला सांगतो रे? एम इज इक्वल टू y2 मायनस y1 x2 मायनस x1 म्हणजे रेषेचा चढ निघणार आहे. आणि आज काल ह्या फॉर्म्युल्यावरची एक्झाम पाहिली, आज आपल्याला ह्या फॉर्म्युल्यावरची एक्झाम्पल पाहिजेत. ओके, बघा आता काय सांगितलं. सरळ सरळ त्यांनी सांगितलं फाइंड द स्लोप, फाइंड दी स्लोप ऑफ लाईन, फाइंड दी स्लोप ऑफ लाईन. रेषेचा चढ काढा. डायरेक्ट आपल्याकडे एक्झाम्पल दिलेत. क्वेश्चन 2 चालू करतो आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधला. क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय बघा. फाइंड दी स्लोप्स, रेषेचा चढ काढा. फाइंड दी स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट, पासिंग थ्रू द गिवन पॉइंट. मी काय करतो, दोन एक्झाम्पल यातली घेतो क्वेश्चन 2 मधली आणि राहिलेली 4 एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे. आले लक्षात? क्वेश्चन 2 मध्ये सब क्वेश्चन किती? एकूण 6 आहेत, त्यातले मी 2 सोडवणार आहे, राहिलेली 2 तुम्ही सोडवायचे. बघा काय सांगितलं, ए पॉईंट दिलाय. एक्झाम्पल कसं आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 चाललाय आपला. काल आपण क्वेश्चन नंबर 1 घेतलाय. एचे कोऑर्डिनेट दिलेत 2, 3 अँड बीचे कोऑर्डिनेट दिलेत B4, 7 दिलाय. ओके, स्लोप काढायचा आहे, स्लोप ऑफ लाईन ए आणि बी. ए आणि बी, एकाला x1 y1 एकाला x2 y2. सोल्युशन लेट बघा, लेट एच्या कॉर्डिनेटला काय मानणार आहे आपण? x1 y1 मानणार आहे इक्विव्हॅलेंटली x1, y1. ओके, बीच्या कॉर्डिनेटला काय मानायचे आपल्याला? बीच्या कॉर्डिनेटला x2 y2. बीचे कॉर्डिनेट काय? 4,7 आहेत. 4,7 आहेत. काय रे 4,7 आहेत म्हणजे हे झाले आपले x2 y2. फाइंड काय करायचं आपल्याला? m म्हणजे स्लोप ऑफ लाईन फाइंड आउट करायची. स्लोप ऑफ लाईन ए बी, स्लोप ऑफ लाईन ए बी फाइंड आउट करायचं किंवा स्लोप ऑफ ए बी फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आपण लिहूया तिथं बाय काय फाइंड करायचं? आपल्याला स्लोप काढायचा आहे बाय स्लोप फॉर्म्युला, बाय स्लोप फॉर्म्युला, बाय स्लोप फॉर्म्युला, बाय स्लोप फॉर्म्युला. ओके, बाय स्लोप फॉर्म्युला किंवा स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला. स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला लिहिलं झाले. काय लिहायचं तुम्ही? रेषेच्या चढाच्या सूत्रानुसार, रेषेच्या चढाच्या सूत्रानुसार. काय सूत्र? जर स्लोप ऑफ लाईन ए बी, देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए पॉइंट ए बी म्हणून आपण काय करूया? स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू, मराठीमध्ये मी काय लिहिते? रेषा ए बीचा चढ बरोबर, रेषा ए बीचा चढ बरोबर काय सूत्र असणार आहे? y2 मायनस y1 x2 मायनस x1. चला, y2 मायनस y1 काय? y2 कोण आहे? y2 कोण आहे? 7 वजा 3. हा y1, हा y2, हा y1. 7 मायनस 3 अपॉन 4 मायनस 2, कारण हा x2 हा 2 आहे. x2 कोण आहे? 4 आहे. 4 मायनस 2 म्हणजे किती आलं? ओके, आता बघा 7 हा y2 होता, y2 मायनस y1 म्हणजे 3, 7 मायनस 3, x2 मायनस x1 म्हणजे 4 वजा 2. आता ऑपरेशन करूयात. 7तनं 3 गेले, राहिले 4. 4तनं 2 गेले, राहिले 2. 2च्या पाड्यात किती विद्यार्थी मित्रांनो? 2 4 आहे. 2च्या टेबलमध्ये 4 आहे. 2 2 जा 4, बेदुने 4 म्हणजे स्लोप ऑफ ए बीचा रेशो काय आला? इथं लिहायचं देअरफॉर स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू 2 आणि स्टेटमेंट लिहायचं दी स्लोप ऑफ ए बी इज 2. ओके, इथं तर लिहायचंच आहे, कंटिन्यू इथपर्यंत करायचंच आहे. स्लोप ऑफ ए बी इथपर्यंत कंटिन्यू करायचंच आहे. शेवटी वाक्य लिहायचंय, स्टेटमेंट मध्ये लिहायचंय रेषा ए बीचा चढ 2 आहे.
रेषा एबीचा चढ 2 आहे. अजून काय लिहायचंय तुम्हाला इंग्लिशमध्ये सेमीमध्ये काय लिहायचंय? द स्लोप ऑफ लाईन AB इज, द स्लोप ऑफ लाईन AB इज 2 आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. ओके. आता पुढचं एक्झाम्पल पाहिजे, सेम एक्झाम्पल पुढचं पाहिजे. हे पहिलं एक्झाम्पल होतं सेम ॲज इट इज. अजून एक एक्झाम्पल तुमच्या माहितीसाठी देतो, अजून एक एक्झाम्पल देतो. क्वेश्चन नंबर मी 6 घेतो. किती घेतो? क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 का 3 घेऊयात? क्वेश्चन घेतो 6. क्वेश्चन काय घेतो? 6 घेतो. बघा टी पॉईंट दिलेत. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन 6 मधला क्वेश्चन 2 मधला 6 घेतोय. टी पॉईंट 8 0 -3 आणि एस पॉईंट आहे 0 4. ओके. बघा आता काय, ह्याला x1 y1 ह्याला x2 y2. लेट समजा सोल्युशन मध्ये लेट समजा t 0, -3 इक्विव्हॅलंटली x1, y1. यस काय सांगतोय? 0, 4 आहे. म्हणजेच काय होईल? x2 इक्विव्हॅलंटली x2 y2 होईल. x2 आणि y2. ओके. आता आपला स्लोप ऑफ लाईन कोणाचा काढायचा आहे? टीएस चा काढायचा आहे. बाय स्लोप फॉर्म्युला, बाय स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला. एक मिनिट. स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला काय लिहायचं तुम्हाला? रेषेच्या चढाच्या सूत्रानुसार, रेषेच्या चढाच्या सूत्रानुसार काय रे फॉर्म्युला? स्लोप ऑफ देअरफॉर स्लोप ऑफ लाईन टीएस, स्लोप ऑफ लाईन टीएस इज इक्वल टू y2 - y1, y2 - y1, x2 - x1. ओके. चला फॉर्म्युल्यात किमती टाका. हा तुमचा y2, हा तुमचा y1 आहे. y2 ची व्हॅल्यू 4 मायनस सूत्राचं, पण इथं काय आलंय? टीला म्हणजे y1 ला मायनस आले म्हणून आपण ब्रॅकेट घालूया साधा. आपण x2 - x1 0 - 0, 0 - 0 इक्वल टू. आता बघा 4 आहे असा मायनस प्लस होईल, आहे असा 3 बाहेर येईल अपॉन 0. 4 + 3 7 4 + 3 7 7, 0 ने भाग जातो का रे? आतापर्यंत शोध लागलाय मोबाईलमध्ये टाकून बघा. 7/0 नॉट डिटरमाइन येईल, नॉट डिफाईन येईल. मग काय लिहायचं? दी स्लोप, ह्याचा स्लोप काढताच येत नाही. वाक्यामध्ये कसं लिहिणार? दी स्लोप ऑफ लाईन टीएस कॅन नॉट बी डिटरमाइन, कॅन नॉट बी डिटरमाइन. काय लिहायचं? द स्लोप ऑफ लाईन दी स्लोप ऑफ लाईन टीएस इज कॅन नॉट बी डिटरमाइन किंवा कॅन नॉट बी डिटरमाइन. मराठीत लिहायचं रेषा टीएसचा चढ काढता येत नाही. रेषा टीएसचा चढ काढता येत नाही कारण इथं 0 आहे. इथं काय आहे? 0 आलाय अपॉनला. आलं लक्षात? ह्याचा स्लोप आपल्याला काढता येणार नाहीये. 0 काय आले? बेसला आल्यामुळे. ओके. आता आपल्याला पाहिजे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले? क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले तुम्हाला सांगतो. 3 पॉइंट्स दिलेत. काय दिलेत? 3 पॉइंट्स दिलेत आणि ते 3 बिंदू एक रेषीय आहेत का नाहीत ते सांगायचे. एकाच रेषेवरती आहेत समजा. बघा एकाच रेषेवरती A, B, C हे 3 बिंदू असतील तर यांचा स्लोप पण सारखा असणार आहे. बरोबर ना? म्हणजे यांचा असं तिरका असणार. जरी अशी तिरकी असते पॉइंट्स तरी यांचा चढ काय असणार आहे? सारखा असणार आहे. कारण आणि ते चेक कसं करायचं आपल्याला? जर कोणत्याही 2 पॉइंट मधला डिस्टन्स काढायचं किंवा स्लोप काढायचा. AB मधला काढा, BC मधला काढा किंवा AC मधला काढा. AB चा स्लोप निघेल, BC चा स्लोप निघेल, AC चा स्लोप निघेल. बघा AB चा निघेल, BC चा निघेल, AC चा निघेल. कोणताही दोघांचा काढा. जर समान आला तर तिन्ही बिंदू काय असतात माझ्या मित्रांनो? एक रेषीय असतात, कोलिनियर असतात. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊयात. एकच एक्झाम्पल घेणार आहे मी. राहिलेले सब क्वेश्चन तुम्हाला एकूण किती सब क्वेश्चन आहेत? 6. एकूण सब क्वेश्चन किती? 6 आहेत. एकूण सब क्वेश्चन किती? 6 आहेत. ओके. तुम्हाला त्यातले सुद्धा काय करायचे? मी एक सोडून देणार राहिले, तुम्ही 5 तुम्ही सोडवायचे. काय सांगितलं क्वेश्चन बघा. डिटरमाइन वेदर फॉलोइंग पॉइंट्स, डिटरमाइन वेदर फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. दिलेले बिंदू एक रेषीय आहेत का नाही ते ठरवा. आपण ठरवणार आहे. बघा कसं. मी पहिलंच एक्झाम्पल घेतो. ए चे कॉर्डिनेट दिलेत -1, -1. बी चे दिलेत 0, 1. बी चे काय दिलेत? 0, 1 आणि सी चे दिलेत 1, 3. सी चे काय दिलेत? 1, 3.
एकाला x1 y1 x2 y2 x3 y3. ओके चला लेट पहिलंच वाक्य सोल्युशन मध्ये लेट समजा याचे कॉर्डिनेट्स काय मानणार आहे आपण x1 y1 झालं म्हणून चला पुढे जायचं आपल्याला b चे कॉर्डिनेट काय रे माझ्या बाळांनो 0 1 आता त्यांना काय घ्यायचं आपल्याला x2 y2 ओके आता तिसरा कॉर्डिनेट काय घ्यायचा आपल्याला c अँड c चे कॉर्डिनेट काय 1,3 त्याला आता पुढचं घ्यायचं आपल्याला इथपर्यंत सूत्र आहे ना सॉरी इथं y2 लिहायचंय ना आपल्याला इथं y3 झाले इथं काय लिहायचंय x3 आणि y3. मी काय सांगितलंय जर 3 बिंदू जर तुम्हाला कोलिनियर दाखवायचे एबीसी आपल्याला कोलिनियर दाखवायचे म्हणजे येते का ते चेक करायचे अगोदर माहित नाही मला आहे का नाही ते मी चेक करणार आहे कसं काय करे एबीचा स्लोप काढून घेणार नंतर बीसीचा किंवा एसीचा काढणार ओके तीन स्लोप निघतील एबीचा निघेल बीसीचा निघेल किंवा एसीचा निघेल पण आपण काढताना काय करायचं दोघांचाच काढायचा 2 स्लोप जर इक्वल आले तर तिन्ही बिंदू काय असतात कोलिनियर असतात काढूयात चला लेट मानून झाले आता आपण काय काढूयात डायरेक्ट स्लोप काढूयात देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू काय असणार आहे रे y2 प्लस y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1 y2 मायनस y1 x2 मायनस x1 इक्वल टू बघा आता y2 कोण आहे तुमचा y2 1 मायनस सूत्राचं y1 ला वजा चिन्ह आहे म्हणून इथं ब्रॅकेट घालतो अपॉन x2 मायनस x1 0 वजा सूत्राचं वजा चिन्ह पण इथं माझ्या x1 ला काय मायनस साइन आहे म्हणून मी इथं देतो मायनस चला पुढे जाऊ द्या आता बघा एक आहे असेल हा वन आहे असेल वजा वजा अधिक होईल आणि एक बाहेर पडेल वजा वजा हे काय होईल वजा वजा अधिक एक होईल 0 संपला 0चा विषय पण वजा वजा हे अधिक होईल आणि त्या बघा 1 अधिक 1 2 भागिले 1 किती असतं 2च असतं म्हणजे स्लोप ऑफ ए बी मिळाला ह्याला नंबर 1 द्या आता आपण नंबर 2 फाइंड आउट करायचं आपल्याला एसीचा काढला तरी चालेल मी बीसीचा काढतो मी कोणाचा काढतो बीसीचा काढतो आता बीसी मध्ये मोठा कोण आहे y3 असतो y3 वजा y2 फॉर्म्युला कसा होईल y3 वजा y2 x3 वजा x2 बीसीचा काढू आपण देअरफॉर स्लोप ऑफ लाईन बीसी रेषा बीसीचा चढ बरोबर y3 वजा y1 अपॉन बीसीचा आहे ना बीसीचा काढतोय ना आपण बीसीचा काढणं म्हणजे y3 वजा y2 येणार आहे y3 मायनस y2 x3 मायनस x2 येणार आहे ओके फॉर्म्युला चेंज कसा केला बघितलं मोठ्यातून लहान वजा करतोय y2 वजा बीसी साठी x2 y2 आहे x3 y3 आहे म्हणून y3 वजा y2 x3 मायनस x2 चला x3 किती सांगतोय y3 किती सांगतोय 3 वजा 1 करा 3 मायनस 1 अपॉन x3 मायनस x2 1 वजा 0 1 मायनस 0 चला 3 वजा 1 2 एकातनं 0 गेले एकच राहतो म्हणजेच 2 स्लोप ऑफ लाईन बीसी सुद्धा किती आला आपला तेवढाच आलाय बघा 1 आणि 2 बघा नंबर दोघांचं उत्तर सेम आले देअरफॉर फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 काय सांगताय देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी स्लोप तिसरी चेक करायची नाही एसीचा चेक करायची गरजच पडत नाही आपल्याला इथं स्लोप ऑफ चेक केलं तर चालेल पण काही गरज नाही स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी म्हणून देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी कोण सांगते फ्रॉम 1 and 2 म्हणून पॉइंट्स A, B, and C are collinear. रेषा एबीचा चढ बरोबर रेषा एबीसीचा चढ कशावर सांगितलं 1 व 2 वरून आला म्हणून बिंदू एबीसी हे एकरेषीय बिंदू आहेत असं लिहा अजून एक एक्झाम्पल वाटलं असं सोडवून देतो अजून एक देतो हा होता क्वेश्चन नंबर 1 कशामधला क्वेश्चन नंबर 3 मधला किती होता हा पहिला होता अजून एक एक्झाम्पल सोडून देतो तुमच्या माहितीसाठी करूया रे स्क्रीनशॉट काढून घ्या आता क्वेश्चन 3 मधला अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल घेतो कोणतंही असेल ते घेतो
ओके. सगळेच बिंदू किंवा सगळेच पॉईंट सगळेच एक्झाम्पल कोलिनियर येणार नाहीत. ओके, ते तुम्ही चेक करायचे. कसं चेक करायचं सांगितलं, कोणतेही दोन काय काढायचे तुम्हाला स्लोप काढायचे. मी आता एक्झाम्पल नंबर घेतो 3 नंबरचा. 3 नंबरचं काय आहे, क्वेश्चन 3 मधलं क्वेश्चन नंबर 3 घेतोय, सब क्वेश्चन 3 घेतोय. एल काय आहे 2,5 दिलाय, एल काय दिलाय 2,5 दिलाय. मी डायरेक्ट एक्झाम्पल सुरुवात करू. मी तर डायरेक्ट लेट घेतो, म्हणजे काय होईल तुमच्या माहितीप्रमाणे डायरेक्ट सोल्युशन लिहितो. क्वेश्चन 3चं सोल्युशन लिहितोय. सोल्युशन डायरेक्ट स्पॉन घेतो. लेट म्हणजे वेळ माझा कमी जाईल. तुम्ही तसं नाही करायचं बिलकुल. एल 2,5 एम 3,3 एम किती येतोय 3,3 आणि एन किती येतोय 5,1. चला आपण लेट केलंय म्हणजे हा असणार आहे आपला इक्विव्हॅलन्सली किती असणार आहे बाळांनो, x1 y1 ह्याला काय घ्यायचं एमला x2 y2 आणि याला काय घ्यायचंय एनला x3 y3. चला बाय स्लोप फॉर्म्युला LM चा काढू आणि MN चा काढू. चला देअरफॉर स्लोप ऑफ लाईन LM स्लोप ऑफ लाईन LM काय फॉर्म्युला होणार आहे, y2 मायनस y1 x2 मायनस x1 y2 मायनस y1 x2 मायनस x1. किमती टाका. इथं y2 मायनस y1 आहे म्हणजे 3 वजा 5 3 मायनस 5 x2 मायनस x1 आहे, x2 हा काय x1 आहे 3 वजा 2. बघा आता 3 5 जातात का नाही जात, 5 3 घालवा म्हणजे 5 3 गेले 2 आलं. उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह 5चं चिन्ह येईल वजा 3 मधून 2 जातात, उत्तरात 1 म्हणजेच -2 ह्याचा स्लोप आला LM चा. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन LM किती आला, ह्याला नंबर 1 देतो. आता आपण कुणाचा काढायचा, तुम्ही LN चा सुद्धा काढू शकता किंवा MN चा सुद्धा काढू शकता. मी काय करतो MN चा काढतो. स्लोप ऑफ MN देअरफॉर स्लोप ऑफ लाईन MN. आता MN चे कोऑर्डिनेट काय आहेत बघा बरं. आधी काय फॉर्म्युला तयार होईल MN. मग आपण काय करतो 2 नंबरचा घेतो अगोदर y3 मायनस y2 x3 मायनस x2 y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. चला कोऑर्डिनेट लिहून घेऊयात. आता काय y3 कोण आहे 1 वजा 3 y3 काय आहे 1 y2 काय आहे 3 अपॉन x3 काय आहे रे 5 वजा 3 x3 काय आहे 5 आहे मायनस सूत्राचं आणि x2 ची व्हॅल्यू काय 3 आहे. ल्या आता बघा एकातून 3 जातो का इथे लक्ष द्या 1 - 3 लक्ष द्या फक्त बघा आता 1 - 3 होतं का नाही होत 3 म्हणजे 3 वजा 1 करा 3 1 गेले 2 राहिले उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे वजा 5 3 जातात किती जातात 2 च्या पाड्या 2 आहे का किती नंबरला एकच नंबरला आहे बेके इथं राहिला 1 म्हणजे उत्तर आलं आपलं -1. मग स्लोप ऑफ MN देअरफॉर स्लोप ऑफ MN किंवा लाईन MN ह्याला नंबर 2 द्या. 1 आणि 2 चेक करा बरं. ह्याचं उत्तर वजा 2 आलंय, ह्याचं उत्तर वजा 1 आलंय, इक्वल आलंय का नाही, म्हणजे पॉइंट LMN आर नॉट कोलिनियर. कोण सांगतंय फ्रॉम 1 to. मग देअरफॉर फ्रॉम 1 to सेम लिहायचं आपल्याला फ्रॉम 1 and 2 वरून काय लिहायचं देअरफॉर स्लोप ऑफ लाईन LM इक्वल टू नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन MN हे नॉट इक्वल टू कोण सांगते फ्रॉम 1 to. म्हणून देअरफॉर पॉइंट्स L, M and N are not collinear. रेषा LM चा चढ नॉट इक्वल टू म्हणजे बरोबर नाही कोण स्लोप ऑफ म्हणजे रेषा MN चा चढ. म्हणून बिंदू LM
एल एम व एन हे एक रेषीय नाहीत. अशा पद्धतीने मराठी महिन्यानं उत्तर लिहायचे. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो.